अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। आज 3 जून 2026 को परभनी शहर के राधिका पैलेस यहाँ पर आरक्षण उपवर्गीय धड़क मोर्चे का पत्रकार परिषद ली गई और हकीकत में इस तरह से अनुसूचित जाति जमाती उपवर्गीकरण की प्रक्रिया को रोका जाए, इस बात को लेकर आज पत्रकार परिषद का आयोजन किया गया था। इसमें आशीष भैया वाकुड़े, उसी के साथ में मुंडे साहब यहाँ पर मौजूद थे और इन्हीं के साथ आने वाले 17 जून 2026 को जिस तरह से यहाँ पर भव्य मोर्चे का धड़क मोर्चे का आयोजन परभणी शहर के शनिवार बाजार यहाँ से किया जाने वाला है, जिसमें सर सेनानी आनंदराव अंबेडकर साहब, उसी के साथ में पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त जी, महास्तवीर 58 जाति के प्रमुख प्रतिनिधि यहाँ पर नेतृत्व करने वाले हैं और आरक्षण उपवर्गीकरण के विरोध में धड़क मोर्चे का आयोजन यहाँ पर किया गया है। आज जो जिम्मेदार हजरात थे, जिसमें आशीष भैया वाकोड़े ये भी यहाँ पर इस पत्रकार परिषद में मौजूद थे और इनके अलावा मुंडे साहब, इनकी भी यहाँ पर मौजूदगी थी और इन्हीं के साथ में चर्मकार समाज के यहाँ पर जिम्मेदार भी मौजूद थे। और जिस तरह से पत्रकार परिषद में इन्होंने ये बताया है कि किस तरह से हम आने वाले 17 जून 2026 को धड़क महामोर्चे का आयोजन कर रहे हैं और हमारा हक हम लेकर रहेंगे। हम जिस तरह से यहाँ पर मेहनत कर रहे हैं, हकीकत में हमने पूरी 58 जातियों को यहाँ पर शामिल किया है और परभनी जिले के हर तालुके से लोग यहाँ पर आने वाले हैं। आइए जानते हैं किस तरह की यहाँ पर नियोजनबद्ध तरीके से उन्होंने पत्रकार परिषद में मालूमात दी है, खुद उन्हीं की जबानी की किस तरह का काम ये लोग करने वाले हैं और किस तरह का नियोजन इन्होंने बनाया है। और पूरी तरह से पत्रकार परिषद में ये बताया गया है कि क्लियरली हम लोग जो महामोर्चे का धड़क महामोर्चे का आयोजन यहाँ पर किया जाने वाला है, आने वाले 17 जून 2026 को जिस तरह से महामोर्चे का आयोजन किया गया है, तमाम लोगों ने यहाँ पर शांतता प्रिय तरीके से महामोर्चे में शामिल होना चाहिए। आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया तमाम मान्यवरों ने इस वक्त दी है। आळंदी येथे राज्यव्यापी मेळावा झालेला आहे। राष्ट्रीय चंद्रकार महासंघ हा या वर्गीकरणाच्या 100% विरोधात आहे, कारण हे जे वर्गीकरण आहे कुठल्याही कायद्याला अनुसरून नाही, असंवैधानिक आपण जे म्हणतो त्या पद्धतीनं हा लोकांना फक्त आपसामध्ये भांडणं करायची आणि लक्ष कुठेतरी विचलित करायचं अशा प्रकारचा हा खेळ मांडलेला आहे। तरी आपण आपली जागरूकता दाखवणं जरुरी। दुःख ह्याचं वाटत नाही, जसं आपण म्हणतो म्हातारी बाईचं दुःख नाही काल सुखावतो, ह्या शासनाचं धोरण असं चाललेलं आहे की कुठल्याही चांगल्या कार्य न करता बाकीच्या लोकांचा आपसामध्ये भांडणं लावून त्यांना दुसऱ्या जगतात म्हणतो की विधायक शक्तीमध्ये नसताना ज्या गोष्टीमध्ये काही रस नाही, अर्थ नाही, अशा अर्थहीन गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणं आणि आपण आपला कार्यकाळ साधून घेणं, अशा पद्धतीचं हे शासन आपण पाहतोय चाललेलं आहे। आज आपण पाहतो जसं सुरुवात त्यांनी केली की ओबीसी मराठा यांच्यामध्ये मागच्या 2 वर्षात पाहिजे किती टोकाचं वय निर्माण झालं। भिक्खू संघ, तथागत बुद्ध बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व परभणी शहरातील कार्यकर्तागण, पत्रकार बांधव, मीडिया आणि प्रेस, इलेक्ट्रॉनिक मीडिया दोन्हीचेही सर्व प्रतिनिधी, आज जे पत्रकार परिषद परभणी शहरामध्ये कार्यकर्त्यांनी आयोजित केलेली आहे, गेल्या महिना दीड महिन्यापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये चालू आहे। सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र शासनाकडे ते सोपवलेलं आहे। जी बदल समिती नेमलेली होती ती सर्वसामान्य माणसाला त्याच्या काहीही कल्पना नव्हती। कुठल्याही खालच्यापर्यंत ती समिती चौकशीसाठी आली नाही, चौकशी पूर्ण झाली नाही। बार्टीनं या बाबतीमध्ये चूक केलेली आहे। त्याशिवाय शासनाने समितीने सर्वांना अंधारात ठेवलं, त्यात पारदर्शकता नव्हती। म्हणून जेव्हा कळालं तेव्हा समाज जागृत झाला। शासनाने कालमर्यादा दिली हरकती नोंदवण्याची, जयंतीच्या काळात दिली। जयंती आहे म्हणून सर्व कार्यकर्ते जयंतीमध्ये गुंतून राहतात, त्यासाठी परत कालमर्यादा वाढवली। सर्व महाराष्ट्रामधून त्याला हरकती गेलेल्या आहेत।
बघा, बौद्ध समाज, कधी काळचा महार समाज हा मातंग समाजाच्या विरोधामध्ये नाही, हे जरा नीट लक्षात घ्या. असण्याचं काही कारणही नाही. दोघांच्या समस्या सारख्याच आहे. सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक सारख्याच समस्या आहेत दोन्ही समाजाच्या. आणि संपूर्ण जो 59 जाती आहेत एस.सी. प्रवर्गामध्ये, त्या सर्वांच्या कमी जास्त समस्या सारख्याच आहेत. प्रगती करण्यासाठी, आर्थिक असो, सामाजिक असो, धार्मिक असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, ही प्रगती करण्यासाठी कोणी कुणाला थांबवलेलं नाही किंवा मागं ओढलेलं नाही. जो गैरसमज पसरवण्यात आला आहे की या जातीने आमच्या सवलती, कोणी कुणाच्या सवलती, जे संविधानाने एस.सी. प्रवर्गासाठी सर्वांना सारख्याच सवलती ज्या बाबतीमध्ये दिलेल्या आहेत, त्यांनी आपापल्यापर्यंत त्या सवलतीचा उपयोग घेऊन आपली सर्वांगीण प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या बाबतीमध्ये कोणी कुणाच्या प्रगतीचे आड आलेले नाही. एखादा मातंग समाजाचा तरुण डॉक्टर होत असेल, इंजिनियर होत असेल, IAS होत असेल, MPSC होत असेल, तर कुठल्या तरी बौद्ध समाजाच्या तरुणाने त्याला मागं ओढलं असं उदाहरण नाही. म्हणून प्रगती रोखलेली नाही. सर्वांगीण प्रगती ही सर्व समाजाची झाली पाहिजे. कारण बुद्धाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारच मुळी समतेचा विचार आहे. सर्व समाजाला घेऊन चालण्याची भूमिका ही आपल्याकडे आहे, बाबासाहेबांच्या विचारधारेमध्ये असेल. त्यामुळे अन्याय न्याय हा विषय त्यामध्ये मोडत नाही. मी मागे लॉर्ड बुद्धाला मुलाखत जेव्हा झाली तेव्हा बोललो होतो, ते मातंग समाजानं जे आहे, जर 14 ऑक्टोबर 1956 साली जर बौद्ध धर्म स्वीकारला असता तर ही समस्या निर्माण झाली नसती. त्याच वेळेला त्यांनी धर्मांतर करायला पाहिजे होतं, ते थांबले. ठीक आहे, परंतु आत्ताच्या स्थितीमध्ये जे महाराष्ट्र शासन खडा टाकून पाहत आहे उपवर्गीकरणाचा, आणि उपवर्गीकरण करून या समाजाला काही टक्के देऊन बाजूला करण्याचा विचार होत आहे, हा विचार अतिशय चुकीचा विचार आहे. संविधानामध्ये तशी सोय नाही, कायद्यामध्ये तशी सोय नाही. प्रयत्न करत आहेत हा वेगळा विषय आहे. पण हे प्रयत्न बौद्ध समाज आणि एकूणच बाकीच्या 58 जाती हा शासनाचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही आणि होणारही नाही. म्हणून परभणीमध्ये आपली एक ताकद दाखवण्यासाठी मी तर म्हणेल 58 जाती या उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. आणि त्या सर्वांचं हे वर्गीकरण करण्यासाठी सगळ्यांचा विरोध आहे. 17 तारखेला परभणी शहरामध्ये एक भव्य स्वरूपाचा मोर्चा आयोजित होत आहे. शासनाला दाखवून देता येईल की मोठ्या संख्येनं याला विरोध आहे. या शासनाने हे वर्गीकरण करण्याच्या कटकटीमध्ये पडू नये. जे काही स्थिती चाललेली ह्या मातंग समाजासाठी त्यांनी महामंडळ काढलं, मातंग समाजाच्या उन्नतीसाठी काय करायचं ते सरकारने करावं. त्यांची प्रगती करण्यासाठी जेवढे करता येईल तेवढे प्रयत्न शासनाने आपल्या स्तरावर करावे आणि त्या समाजाने आपली प्रगती करून घ्यावी. आम्ही कुठल्याही प्रकारे त्या प्रगतीच्या आड येणार नाही किंवा त्यांना का सवलती दिल्या हेही सुद्धा आम्ही म्हणणार नाही. किंवा महाराष्ट्र शासनाला परभणीच्या मोर्चाची विनंती राहील, हे आपण अशा प्रकारे हा कायदा पारित करू नये, चौकशी करू नये, हरकती मागून या कटकटीमध्ये जाऊ नये आणि सरळ सरळ ज्या स्थितीमध्ये आतापर्यंत कायद्याची अंमलबजावणी शासन स्तरावर होत होती त्या स्तरावरही शासनाची कार्यपद्धती चालू ठेवावी. आम्ही त्या शासनाला कुठल्याही प्रकारे आमचा या बाबतीमध्ये विरोध करणार नाही. जर अवघड होत नसेल, कुठल्याही प्रकारे शासन अशा प्रकारे वर्गीकरणाचा निर्णय घेत नसेल तर आम्ही शासनाला सहकार्य करू. आमचं शासनाला त्या बाबतीमध्ये सहकार्य राहील. परंतु 17चा मोर्चा हा एकदम शांततेनं, कायदेशीर पद्धतीनं, कुठल्याही प्रकारे त्यामध्ये आम्ही जी आमची फक्त भावना
शासनापर्यंत देण्यासाठी हा मोर्चा असणार आहे. कुठल्याही प्रकारे त्यामध्ये विध्वंसक प्रवृत्ती नसेल, त्यामध्ये सदनशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने हा मोर्चा परभणी शहरामध्ये यशस्वी होणार आहे. कशा पद्धतीनं कुठून निघणार आहे, काय निर्णय आपले संयोजन कार्यकर्ते त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील, मोर्चाचं स्वरूप कसं असेल, किती वाजता असेल आणि मोर्चामध्ये कुठले स्लोगन्स असतील, कुठले बॅनर असतील, कुठले झेंडे असतील, कुठल्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये भाष्य करायचं आहे, हे आमचे सर्व कार्यकर्ते या बाबतीमध्ये ठरवतील. किंवा या निमित्तानं महाराष्ट्र शासनाला मी एवढंच सांगेन की कुठल्याही प्रकारे SC प्रवर्गामध्ये वर्गीकरण करू नये. धन्यवाद. या मोर्चासाठी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब प्रामुख्याने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आमचे जे सर्व मार्गदर्शक आमचे पूज्य भंते उपयुक्त मास्टरी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि जिल्ह्याभरातून हजारोच्या संख्येने भीमसैनिक माता भगिनी या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय चंद्रकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवरावजी गायकवाड देखील येणार आहेत. 59 जातीतील सर्व पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. तशी आमची जवळपास सर्वांशी चर्चा पण झालेली आहे. 59 जातीच्या सर्व पदाधिकारी या आमच्या मोर्चामध्ये 17 तारखेच्या सहभागी होते. महाराष्ट्र शासनानं जी भूमिका घेतलेली आहे आणि उपवर्गीकरण झालं पाहिजे यासाठी मातंग समाज आग्रही आहे. त्याच पद्धतीनं त्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातल्या 57 जाती एकवटलेल्या आहेत आणि त्यांची भूमिका आहे, सरकारची जी भूमिका आहे ती बदलण्यासाठी ही सगळे मोर्चे किंवा ही सगळी ताकद बौद्ध समाज असेल किंवा आमच्यासोबत जे आहेत ते सगळे मिळून महाराष्ट्र शासनाच्या त्या निर्णयाला, चुकीच्या निर्णयाला थांबवण्यासाठी पूर्ण ताकद आम्ही वापरू. याही उपर जर सरकार ऐकत नसेल तर आता सांगितल्याप्रमाणे अनुसूचित जाती जमातीतून ज्यांनी आता आरक्षणाचा लाभ घेतला आहे, समाजाचं नेतृत्व करत आहेत, त्या सर्व मान्यवर आमदार खासदारांना रस्त्यावर उतरण्यासाठी आम्ही भाग पाडू आणि हा निर्णय अनधिकृत आहे, असंविधानिक आहे अशा पद्धतीचं वातावरण तयार करून सरकारला जाब विचारून तो निर्णय बदलण्यासाठी आम्ही भाग पाडू. तारीख ही 17 आहे आणि तिचा वेळ सकाळी 11 वाजता शनिवार बाजार या ठिकाणाहून निघेल आणि या मोर्चामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब असतील आणि आमचे ह्या मोर्चाचं नेतृत्व म्हणून आदरणीय वंदनीय भंतेजी असतील, यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा शनिवार बाजार ते आपलं आंदोलन विजय वाकोडे बाबा यांची आंदोलनभूमी या ठिकाणी या मोर्चाची समाप्ती होणार आहे. आणि या मोर्चासाठी परभणी जिल्ह्यातील 59 जाती आणि त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी हे सर्व या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहे. कमीत कमी ह्या मोर्चाची संख्या 50,000च्या जवळपास आहे, कारण की 9 तालुक्यातून नाही म्हणलं तरी 10-10 हजार लोक येण्याच्या मानसिकतेक आहेत. कारण की हा डाव सरकारचा हाणून पाडण्यासाठी आपल्याला सर्वांना एक होण्यासाठी सर्व आंबेडकरी समाज, आंबेडकरवादी लोक एक झालेले आहेत. त्यामुळं हा मोर्चा 50,000च्या जवळपास असेल आणि हा मोर्चा शांततेच्या आणि संविधानाच्या चौकटीत बसून असेल. त्यामुळे ह्या मोर्चाच्या बाबतीत सर्व गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत आणि आपल्याला विस्तृत माहिती त्या पत्राद्वारे कळवलेली आहे. दिनांक 17 जून रोजी परभणी शहरामध्ये जो भव्य स्वरूपाचा मोर्चा निघणार आहे त्याची भूमिका आताच आम्ही विशद केलेली आहे. SC प्रवर्गामध्ये वर्गीकरण करण्याचा महाराष्ट्र शासन विचार करीत आहे. तो विचार त्यांनी करू नये आणि या स्थितीमध्ये 59 जाती SC प्रवर्गामध्ये जशा आहेत त्या तशाच राहू द्याव्यात. कुठल्याही प्रकारे बद्दल समितीच्या अहवालाचा विचार होऊ नये. भारतीने जी चूक केलेली आहे परत ती होऊ नये
आणि बद्दर समितीने हा अहवाल समाजापर्यंत लोकांपर्यंत आलाच नाही, कुठेही सर्वे झाला नाही, विचारपूस करायला कोणीही खालच्या माणसापर्यंत आलं नाही. त्यामुळे हा एकांगी अहवाल आहे असं आम्ही मानतो. तेव्हा त्यासाठी म्हणून 17 जून रोजी 2026ला शनिवार बाजारमधून आता जाहीर केल्याप्रमाणे परभणी जिल्ह्यामधला मोर्चा आहे, शहरापुरता नाही तर जिल्ह्यातले सर्व तालुके, ग्रामीण भागातील लोक, या विचाराला मानणारे सर्व यात सहभागी होणार आहेत आणि अत्यंत शांततेनं सनदशीर मार्गाने कायदेशीर सर्व प्रशासनाच्या परवानग्या घेऊन रीतसर हा मोर्चा आपल्या शहरामध्ये निघणार आहेत. यापूर्वी बरेच मोर्चे आपल्या शहरामध्ये झालेले आहेत आणि परभणीच्या मोर्चाबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा सर्व समाजातील सर्व घटकांनी, महिला, उपासक, तरुण, कार्यकर्ते सर्वांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि मोर्चा यशस्वी करून शासनाला हे आपण दाखवून द्यावं की वर्गीकरण केल्यानंतर काय गंभीर परिणाम भविष्यामध्ये होतील. यासाठी शासनाने सतर्क राहावं आणि हे उपवर्गीकरण करू नये यासाठी हा मोर्चा संदेश देणार आहे. आपण सर्वांनी या मोर्चाला योग्य आणि चांगल्या प्रकारे प्रसिद्धी द्यावी आणि सर्व समाजाने या मोर्चात सहभागी व्हावं. धन्यवाद. आनंदराज आंबेडकर हे या मोर्चामध्ये नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा निघणार आहे. हे अगोदरच जाहीर झालेलं आहे. तेव्हा परत सांगतो, आनंदराज आंबेडकर या मोर्चाचे प्रमुख असतील. आशिष भैया 100% आमच्या या मोर्चामध्ये मुस्लिम समाजाचा सुद्धा सहभाग राहणार आहे. मौलाना रफिउद्दीन साहेब यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि ते आमचे सर्व मुस्लिम बांधव या मोर्चामध्ये आमच्यासोबत आमच्या खांद्याला खांदा लावून या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। इस न्यूज को कवर करने में हमें सहायता की है परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान और जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूब खान पठान, मुन्ना खान पठान, शेख अयारा मैडम, शेख इस्माइल और शेख शहनाज। उसी के साथ में परभनी आज तक के कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, जिन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। पहली बार अगर आप हमारा चैनल देख रहे हैं तो सबसे पहले तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए। सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। एसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट, पलंग, शोकेश, अलमारी, दरवाजे, चौखट और भी बहुत कुछ। एसके फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है। हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदलकर जाम रोड केनाल के पास की है। आप एसके फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाएं। और हाँ, एसके फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं। हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा। हमारा पत्ता जाम रोड केनॉल के पास। मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259। परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग, कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आएं और सेवा का मौका दें। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 9730200824।
महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। परभणी शहर का खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो अल्फाइज मेडिकल के पास, एक मीनार मस्जिद के करीब, दरगाह रोड, परभणी। सैयद जावेद हाशमी साहब, जिनका मोबाइल नंबर 9860712367, उसी के साथ में रेहाना परवीन बाजी, मोबाइल नंबर 9970185683। इन लोगों से आप रिश्ते के ताल्लुक से मालूमात ले सकते हैं। अगर आप भी अपने लड़के के लिए लड़की देख रहे हैं या लड़की के लिए लड़का देख रहे हैं तो ऐसी सूरत में परभणी शहर के खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। इनका मोबाइल नंबर दिया हुआ है। अगर डॉक्टर्स, इंजीनियर्स, लेक्चरर्स, टीचर्स, नर्स, पॉलिटिशियंस जैसे आपको अगर रिश्तों की जरूरत है तो ऐसी सूरत में आप खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस पर आकर कांटेक्ट कर सकते हैं। मोबाइल नंबर से, जो मोबाइल नंबर दिया हुआ है, इस पर राब्ता कर सकते हैं। तो आज ही अपने लड़के के लिए लड़की अगर आप देख रहे हैं तो ऐसी सूरत में खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें, या लड़की के लिए लड़का अगर तलाश कर रहे हैं तो ऐसी सूरत में आपको टेंशन लेने की जरूरत नहीं, फिक्र करने की जरूरत नहीं। खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। 700 से ज्यादा यहाँ पर लड़कों के बायोडाटा मौजूद हैं और 800 से ज्यादा लड़कियों के बायोडाटा, वेल क्वालिफाइड पढ़ी लिखी लड़कियों के बायोडाटा खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस में मौजूद है। तो एक बार जरूर कॉल करें और इनसे संपर्क करें।